चला तर बघूया लाडक्या बहीण योजनेत मोठा बदल झालेला आहे। तर लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसणार आहे। 2100 रुपये यावर्षी नाही तर आता त्यांना 2100 रुपयासाठी 10 महिने वाट बघावी लागणार आहे। तर 10 महिने म्हणजे कोणत्या महिन्यापासून ही योजना सुरू होणार आहे, ज्यामार्फत 2100 रुपये महिलांना हे मिळणार आहे ते आपण सविस्तर बघूया। तर लाडकी बहिणीला मोठा धक्का, आता 2100 रुपये पुढच्या वर्षी म्हणजे 10 महिने वाट पाहावी लागणार आहे। तर 2100 रुपये केव्हापासून मिळणार ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार जसे सुरुवातीला रक्षाबंधनला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा मिळाला होता, त्याचप्रमाणे आता वाढीव म्हणजेच 2100 रुपयाचा हप्ता भाऊबीजला पडणार असल्याचे सांगितले जात आहे। तर म्हणजेच बघा, आता भाऊबीज येण्यासाठी तब्बल 10 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता सध्या 2100 रुपये मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे। 2025 मध्ये भाऊबीज 23 ऑक्टोबरला येत आहे, त्यामुळे 23 ऑक्टोबर 2025 नंतर लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करून महिलांना प्रति महिना 2100 रुपये दिले जाणार आहेत। रक्कम वाढण्यासाठी उशीर का? तर याबद्दल लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्यासाठी सरकारने सध्या खूप साऱ्या अडचणी आहेत। कोणत्याही योजनेमध्ये बदल करायचा असेल तर तो बदल शासन निर्णय म्हणजे GRच्या माध्यमातून केला जातो। GR काढण्यासाठी बराच कालावधी लागतो आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी अगोदर अल्टो केलेला निधी पुरेसा नाही आहे। या अगोदर 45,000 करोड रुपये या योजनेसाठी राखीव ठेवले होते, परंतु आता हप्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे 45,000 करोड रुपये अपुरे पडत असल्याने सध्या तरी 2100 रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो लांबणीवर पडला आहे। तर त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा खूप मोठा धक्का आहे। निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील लाडक्या बहिणी 2100 रुपयाच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, परंतु आता त्यांच्यासाठी ही खूप निराशादायक बातमी आहे। परंतु या ठिकाणी जर राज्य सरकारने मार्चमध्ये अर्थसंकल्प जाहीर करताना लाडकी बहीण योजनेसाठी जास्त निधी दिला आणि हप्ता वाढवण्यासाठी जास्त प्रयत्न केले तर लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा जो वाढीव हप्ता आहे तो लवकर देखील मिळू शकतो, चालू पण होऊ शकते किंवा मग भाऊबीजेपासून चालू होऊ शकतो। जेव्हाही होणार तेव्हाही महिलांसाठी फायदाच आहे। तर सध्या 1500 रुपये हे प्रत्येक महिन्याला मिळतच आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही, योजना काही बंद नाही पडणार आहे। तर नक्की या योजनेबद्दल सकारात्मक बदल होणार आहे आणि पुढच्या भाऊबीजेपासून म्हणजेच 23 ऑक्टोबर 2025 नंतर लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करून महिलांना प्रति महिना 2100 रुपये हे दिले जाणार आहे। तर भाऊबीजेसाठी नक्की वाट बघा। बहीण भावासाठी भाऊ जी ओवाळणी देईल ती 2100 नेक्स्ट भाऊबीजेपासूनच देणार आहे, त्याच्यामुळे ही एक चांगल्या पद्धतीची ओवाळणीच ठरणार आहे। त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही आहे। 2100 रुपये हे तुम्हाला पुढील भाऊबीजेपासून मिळणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला आता 10 महिने वाट बघावी लागणार आहे। तर अशा पद्धतीची माहिती आहे।